रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव नॅक A++ मानांकन प्राप्त। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त। सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध। अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक। पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा। आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस। नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा। प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। आजच आपला प्रवेश निश्चित करा। SHGM महाविद्यालय कोपरगाव। संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755। प्यायचं पाणी हे कसं प्यायचं? कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील सुभाषनगर भागात अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी 5 जून रोजी आपल्या व्यथा मांडताना नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार रोष व्यक्त केलाय। प्रभागातील अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर आणि दुर्लक्षित सार्वजनिक शौचालये पाहायला मिळत आहेत। अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून पत्रे निखळलेली आहेत। स्वच्छतागृहातील साहित्य खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। संबंधित विभागाकडून या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। हे प्यायचं पाणी हे कसं प्यायचं? तुम्ही प्या जारचं पाणी। आमच्याकडे पैसे नाही, गरीब एरिया आमचा, मौलमजुरी करतो आम्ही। कुठून आणायचे 20 रुपये पाण्याला? बरं एका अंड्यात नाही भागत लेकरा बाळाच्या घरामध्ये 3-3, 4-4 अंडे लागत आहे। उन्हाळा दिवस आहे पाण्याला। मी भोई गल्लीतले राहणारे रहिवासी असून आम्ही लक्ष्मण छगन सटते असून आमच्या वार्डामध्ये भरपूर कामं पेंटिंग पडलेले, गटर पहिली टाकलेली होती परंतु ती गटर पूर्ण चॉकअप झालेली आहे। तिचे नवीन नूतनीकरण करावा आणि ते गटरी पूर्ण जाम असल्यामुळे पुढे पाणी जात नाही। आणि आता हे पाईपलाईन टाकलेली पूर्ण रोडाची खणखूण केलेली, रोड एकदम विस्कळीत झालेले, ते सर्व रोड तयार करावं, चांगले नवीन करावं। आमच्या वार्ड नंबर 8 मध्ये एवढी समस्या आहे का गटरी पावसाचं पाणी घरांनी घुसतं, शौचालय बी साफ नसती, एवढी घाण राहते का कचरा भरणार बी कोणी येत नाही। आणि दुसरी एक का आम्हाला 2-3 हप्त्यापासून असं पाणी येतंय का ते प्यायसारखं बी नाहीये, कारण की त्याच्या माशाचा वास येतो। हांड्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा थळ दिसत नाही। बाकीच्या तालुक्यांनी पाणी कसं आहे, श्रीरामपूरमध्ये जाऊन बघा कार्यकर्ते लोकांनी। मग कोपरगाव आजच आम्हाला असं पाणी आहे तर पावसाळा झाल्यावर कसं पाणी द्यायचं तुम्ही आम्हाला? तुम्ही तरी पिऊन दाखवा। माझी समस्या आहे की पाणी स्वच्छ सोडा। ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस लई म्हणायची आम्ही असं पाणी देऊ तसं पाणी देऊ। हे आमचे रोज पाणी सोडू नका का रोज सोडा ना, 8 दिवसांनी सोडत्या, पण ते पाणी तर चांगलं सोडा। एक जनावर का पाणी पिणार? 4 दिवसाआड पाणी येतं ते बी असं गड्डूळ, सारा माशाचा वास। आमचे लेकरा बा आजारी पडू राहिले।